अमय बिरमोले आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडवर आहेत आकाश सिंग आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धेश महाडिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात होते आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याला. अमयच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पावसाचं आगमन झालंय अगदी जोरात, अगदी मुसळधाररित्या पाऊस या ठिकाणी कोसळतोय. परंतु क्रिकेट इथे थांबणार नाहीये. मॉन्सून क्रिकेट आहे, मॉन्सून बिग बॅश आहे. सुरुवात होते आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याला प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अगदी अचूक आणि क्लिअर कव्हरेज आपल्याला या सामन्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल आहे, या पहिलाच बॉल उडालाय, स्किट झालाय आणि आता पाऊस पडलाय त्यामुळे हेच होणार आहे. बॉलरला थोडासा बेनिफिट मिळणार आहे या ठिकाणी, कारण बॉल पडल्यानंतर थोडासा जोरात येणार आहे, थोडासा स्किड होणार आहे बॉल. एक धाव डिक्लेअर स्वरूपाची या ठिकाणी प्राप्त झाली आहे. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेश आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. चांगली खेळी राहिली आहे आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर अमेय बिरमोले पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. यावेळेला खाली राहिलाय बॉल आणि हेच अगम्य आहे, हेच या पावसाचं एक स्वरूप आहे. आपण जर पाहिलं तर या पावसामुळे बॉल थोडासा खाली सुद्धा राहील. काही डेड स्पॉट्स जे आहेत ते आणखीन त्यांना उजाळा मिळणार आहे. आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये छोटे छोटे डबके बनत आहेत आणि तेच खेळपट्टीवर सुद्धा होत असेल. थोडंसं पाणी कुठेतरी साचलं असेल, त्यावरती बॉल स्किड होईल, थोडासा खाली राहील आणि वन बाउन्स मिळेल आणि नक्कीच गोलंदाजाला याची मदत मिळेल. तेच यावेळेला झालं. चेंडू हवेमध्ये गेलाय. अमेय बिरमोले त्या चेंडूच्या खाली येत आहेत. रनिंग बॅक कॅच होणार नाहीये. तोपर्यंत एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मयुरेश भवर थोडंसं सांगताना यष्टीरक्षण करतायत मयुरेश भवर आणि त्यांची सुद्धा फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली मॅच जर पाहिलं तर आजच्या दिवसातली नक्कीच पराभूत झालाय फॅब ब्रह्मा बॉईज आणि पराभव DRS KMCला कालच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यात सुद्धा मिळालाय. 84 ते 85 धावांचं लक्ष ठेवलं होतं मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस या संघाकडे आणि प्रथमेश मयेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ते करून दाखवलं होतं. दरम्यान आता या दोन्ही लुझर्स जे पहिला सामना हरून आले त्यावेळेला चेंडू हवेमध्ये होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडलाय एक सुंदर झेल आणि बाद करून माघारी पाठवलंय सिद्धेश महाडिक यांना. सिद्धेश महाडिक यांची जाते विकेट. बघा ऑफ स्टंप वरती बॉल होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, अगदी बॅक लेंथला बॉल होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली रनिंग कॅच, चांगला ग्राउंड कव्हर केला गेला त्या ठिकाणी. आणि हे फार महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही अंडर द बॉल येत असता. तुम्हाला बॉलचा साईज, डिस्टन्स, प्रत्येक बाब जी आहे, स्पीड जी आहे ती तुम्हाला मोजायची असते आणि तेच यावेळेला चांगलं काम केलंय. बघा कशा प्रकारे कॅच पकडली, याचं तंतोतंत अनावरण जे आहे ते तुम्हाला प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय. आणि कॅच पकडल्यानंतर बघा कोणतंही सेलिब्रेशन पाहायला मिळालं नाही. एक रेग्युलेशन कॅच असल्याप्रमाणेच रिॲक्ट आपल्याला पाहायला मिळालं फिल्डरकडून. अमेय बिरमोले पहिल्याच ओव्हरमध्ये स्ट्राईक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मंदार गुरव. आयकॉन वर्सेस आयकॉन इज द क्लॅश. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, किती लांबवर जातोय चेंडू याकडे पाहायला लागणार आहे. पहिल्याच चेंडूवर केलाय पुल आणि मंदार गुरव यांच्या बॅटमधून हा एक सुपर कूल शॉट येताना पाहायला मिळतोय. षटकार, 6 धावांचा फटका. ह्या 8 वर येऊन पोहोचले. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे अमेयच्या षटकातला. अमय यावेळेला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग आहे आणि वाईड +1 यावेळेला प्राप्त होणार आहेत. बघा पाऊस गेलाय, आता मैदानाला भिजवून गेलाय, त्यामुळे ज्या ज्या वेळेला रनिंग कॅचेस असतील, ज्या ज्या वेळेला फिल्डिंग करायची असेल त्या त्यावेळेला फिल्डर्सला मात्र थोडंसं कठीण काम असणार आहे फिल्डर्ससाठी. धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 9 वर येऊन पोहोचली आहे. 9 धावा, 1 गडी बाद. 9 धावा झाल्यात, 10 धावा, माफ करा चुकीची दुरुस्ती. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक बिग हिट आणि ओव्हरच्या समाप्तीमध्ये आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय मंदार गुरव यांच्या बॅटमधून. मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळतात मंदार आणि आणखीन एक षटकार ठोकलाय या इंटर झोन मॅच मध्ये. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली ती म्हणजे 16, 1 गडी बाद.
निलेश लखुम आलेत गोलंदाजीसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 वरती येऊन पोहोचली आहे. आकाश सिंग आहे स्ट्रायकिंग एंडवर. अमेय बिरमोले यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च झाल्यात. आता आलेत निलेश. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनच्या दिशेने हा प्रहार केला गेला. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. मंदार यांना स्ट्राईकवर आणणं किती गरजेचं होतं हे यावेळेला सांगितलंय मयुरेश भवर. किपिंगवरून स्वतःला हटवलंय आणि आता कव्हर्सच्या रिजनमध्ये प्रवास चाललाय त्यांचा. समोरच्या रिजनमध्ये येत आहेत. यावेळेला कव्हर्सच्या डोक्यावरून खेळले आहेत आणि लॉंग ऑफला क्लिअर करत असलेला हा फटका आहे. सुंदर फटका, सुरेख प्रहार. आणखीन एक मंदारच्या बॅटमधून तिसरा षटकार. मंदारच्या बॅटमधून हा लगातारचा तिसरा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग सुरू आहे मंदार यांच्या माध्यमातून. आणखीन एक यावेळेला चौथा षटकार क्रमांक 4. चेंडू पुन्हा एकदा जातोय का सीमापार याकडे पाहायला लागणार आहे, कारण रिजन्स त्या ठिकाणी बरेच आहेत आणि हा षटकार क्रमांक होता 4. आणखीन एक षटकार लगातार, चेंडू सीमापार. बघा लगातारचे 5 षटकार आतापर्यंत खेळले आहेत मंदार गुरव यांनी. अमेय बिरमोले यांच्या शेवटच्या 2 चेंडूंवर षटकार आणि आता आल्या आल्या निलेश लखुम यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर लगातारचे 3, म्हणजे 5 चेंडूंवर 5 षटकार खेळले आहेत. 5 चेंडूंवर 30 धावांवर खेळतायत मंदार. आणखीन एक षटकार लगावला जाणार का आणि या स्पर्धेतले पहिले बॅटर बनणार का ज्यांनी 6 चेंडूंवर 6 षटकार लगावलेत. 4 षटकार लगावलेत. माफ करा, चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली, एक सिंगल रन. नक्कीच यावेळेला थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता, त्यामुळे आम्ही असं समजून बसलो की त्यांनी 5 षटकार लगावलेत, परंतु 4 षटकार या ठिकाणी लगावलेत आणि आता 5 चेंडू आणि 25 धावांवरती बॅटिंग करतायत. लगातार ते 4 षटकारानंतर एक डिक्लेअर स्वरूपातली धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धावसंख्या 30 वर येऊन पोहोचली 1.4 षटकांनंतर. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, अगदी सहजरित्या एलिगन्स दाखवला जातोय. इझी वे मध्ये या चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सीमा पार. आणखीन एक षटकार, यावेळेला मंदारच्या बॅटमधून 5वा आणि संघासाठी सुद्धा 5वा. बघा बॅटरचं काय झालं, यावेळेला स्टम्प्सवर पडता पडता वाजले, आपल्या बॉडीच्या बॅलन्सला कंट्रोल करू शकले नाही, थोडंसं घसरतायत पिच मध्ये बॅटर. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिप्ले पाहू, या अँगलनं अगदी चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळेल की काय घडलं. बघा शॉट तर खेळले मंदार, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर घसरून विकेट्सवरती जाण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सावरलं स्वतःला. इतकं क्रिकेट खेळतात, इतका एक्सपिरियन्स्ड आहे आणि हे तर त्यांचं होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवरती कशा प्रकारे डॉमिनेशन दाखवायचंय हे मात्र अगदी चांगल्या रीतीने माहिती आहे मंदारला. यावेळेला डाऊन ऑफ स्टंपच्या बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप, बराच बाहेर आहे बॉल, वाईड बॉल. मयुरेश भवर जर आपण पाहिलं तर किपिंग वरून बाजूला झालेत, यष्टीरक्षण सोडलंय त्यांनी आणि आता समोरच्या दिशेने फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला मयुरेश. निलेश पुन्हा एकदा, शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी 2 बॉल टाकलेत, दोन्हीही वाईड. धावसंख्या 2 न पुढे जाईल, या 2 वाईड्सनं धावसंख्या 38 वर येऊन पोहोचली आणि पुढचं षटक जर आपण पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे आणि ती चॅलेंजिंग ओव्हर हाताळणार आहेत महेश कांबळे. महेश यांच्या माध्यमातून काय रणनीती आखली जाईल, कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून खेळ दाखवला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी टाकली जाईल याकडे पाहायला लागणार आहे. यॉर्क केलं यावेळेला बॉलला आणि एक शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतलाय. स्ट्राईकवर राहतील मंदार, म्हणजेच या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 39. एक गडी बाद,
टीम DRS KMC. महेश कांबळे या ठिकाणी आलेले आहेत या चॅलेंजिंग ओव्हरसाठी. समोर असणार आहेत मंदार. मंदार यांचा चेंडू हवेमध्ये आहे आणि पकडला गेलाय झेल. मंदार गुरव, खूप मोठी विकेट, खूप मोठा मासा जाळ्यात फसवलाय आणि महेश कांबळे यांनी मात्र आता मंदारला तंबूच्या आश्रयाला नेऊन बसवलंय. बाद होत आहेत मंदार गुरव, मोठी विकेट. फॅब ब्रह्मा बॉयज, हॅपी एन्व्हायरमेंट. हा प्रश्न विचारला होता की महेश कांबळे कोणत्या रणनीतीने येतील आणि ते दाखवले सुद्धा. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, आणखीन एक विकेट घेण्याचा प्रयत्न होता. बघा, आउटसाइड द ऑफ स्टंप स्लोअर बाउन्सर हा एक चांगला विकल्प राहिला या खेळपट्टीवरती. यावेळेला 2 धावा आहेत का सर? येस, 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. एक धावून काढली आणि एक थ्रोबाईसची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. बघा काय घडलंय. आउटसाइड द ऑफ स्टंप स्लोअर बाउन्सर टाकलं मंदार गुरव यांना. मंदार गुरव यांनी तो बॉलला लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. बॅटवर तितका चांगला चेंडू आला नाही, गती त्या चेंडूमध्ये नव्हती, त्याचमुळे दुर्गती करू शकले नाहीत. नक्कीच कन्फ्यूज झाले शॉट खेळताना आणि हेच तर करायचं असतं ना, बॅटरच्या मनामध्ये डाऊट निर्माण करणं, बॅटरला आपल्याप्रमाणे फटके खेळण्यासाठी प्रवृत्त करणं आणि तेच यावेळेला करून दाखवलं. चांगली गोलंदाजी महेश कांबळे यांच्या माध्यमातून. ही फार क्रुशल मॅच आहे आणि ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीम्स आपल्या जीवाचं रान करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा अगदी शिगेला नेऊन ठेवली आहे या दोन्ही संघांनी. महेश कांबळे यांच्या माध्यमातून यावेळेला वाईड आलाय. धावसंख्या 42 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने फटक्याला खेळलंय आकाश सिंग यांनी. एकच धाव यावेळेला घोषित स्वरूपाची प्राप्त होणार आहे. धावसंख्या 43 वर येऊन पोहोचली आहे. महेश कांबळे पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. आकाश सिंग असतील त्यांच्या समोर. यावेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, कुठेतरी त्या पॉइंटच्या रिजन मध्ये फटका खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आकाश यांना. परंतु आकाश स्ट्रॉंग झोन मानतायत आता लेग साईडला. लेग साईडवरती ट्राय सुद्धा केलं इंटू द बॉडी गोलंदाजी करून, परंतु आकाश सिंग यांनी फाईन लेगच्या दिशेने त्या फटक्याला टोलावलं. तर म्हणजे प्रत्येक बॅटरसाठी एक वेगळा प्लॅन रेडी करून आणलाय महेश कांबळे यांनी आणि तोच यावेळेला इम्प्लिमेंट करताना पाहायला मिळत आहेत. 44 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला खाली राहिला बॉल, बॅटची कडा घेतली, डॉट बॉल घेताना पाहायला मिळतोय. बॅटची इनसाइड एज घेतली, कट करण्याचा प्रयत्न झाला त्या बॉलला, बॉल स्किड होऊन आतमध्ये येताना पाहायला मिळाला आपल्याला. चांगली गोलंदाजी महेश कांबळे. का त्यांना निवडलं गेलं हे तिसरं षटक, हे चॅलेंजिंग ओव्हर टाकण्यासाठी, ते यावेळेला सांगितलं जात आहे. बघा हा एक दृढ निश्चय असतो गोलंदाजाचा आणि या गोलंदाजाकडे भरपूर प्लॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर मंदार गुरव स्ट्राईकला होते. मंदार गुरव यांच्यासाठी आउटसाइड द ऑफ स्टंप स्लोअर बाउन्सर. त्यानंतर आले आदित्य. आदित्यसाठी सुद्धा तीच रणनीती. आदित्य जवळ फसले होते, ऑलमोस्ट ती विकेट आलीच होती, परंतु झेल सुटला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आकाशसाठी वाईड यॉर्कर, तेच यावेळेला केलं गेलं. आणखीन एक चांगला यॉर्कर, आणखीन एक डॉट बॉल.
लगातारची चांगली गोलंदाजी महेश कांबळे यांच्या माध्यमातून. आणि धावा जर पाहिलं तर आतापर्यंत दिल्या आहेत त्या म्हणजे 5, केवळ 5 धावा दिल्या आहेत. बघा गोलंदाजीच्या सूचीमध्ये नाव ऍड करायला तयार झालेत, कारण आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी 12 दिलेत. केवळ 3 गोलंदाज आहेत, प्रभंजन, सुचित आणि प्रथमेश. 3च गोलंदाजांनी या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 12 पेक्षा कमी धावा खर्चून विकेट घेतली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, परंतु वाईड बॉल, वाईड यॉर्कर. बघा आपल्या प्लॅनला स्टिक राहिलेत. जरी ते बॉल वाईड जात असले तरी सुद्धा आपल्या प्लॅनवरती फर्म राहणं हे महेश यांच्याकडून शिकलं पाहिजे. कारण शेवटपर्यंत आपल्या प्लॅनचं एक्झिक्युशन जोपर्यंत अगदी अचूक रीतीने होत नाही तोपर्यंत त्या प्लॅनशी स्टिक राहणं फार महत्वाचं असतं, आणि तेच यावेळेला सांगितलं जाते. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एकदा वाईड आहे. म्हणजेच आता धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 न पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 46 धावांवरती 7 धावा आल्या आहेत, म्हणजे या चेंडूवर बिग हिट येण्यापासून थांबवावी लागेल. आणि महेश यांच्या कॉन्फिडन्स वरून तर वाटतंय की ते थांबवतील सुद्धा. बघूया कशा प्रकारे खेळ दाखवतायत. आता शेवटचा चेंडू घेऊन महेश होत आहेत तयार. यावेळेला हलक्या हातांनी खेळून काढलंय फाईन लेगच्या दिशेने. केवळ 1च धाव आली आहे, म्हणजेच 8 धावा देऊन 1 गडी बाद केलाय आणि आपलं त्या सूचीमध्ये नाव जोडलंय. महेश कांबळे सुद्धा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कमी धावा देऊन विकेट घेणाऱ्या गोलंदाज ठरले आहेत. 1 विकेट गेलाय, त्यामुळे 3 धावा मायनस होणार आहेत. एकूण धावा आल्या या षटकामध्ये 8, म्हणजे त्यातून 3 मायनस केल्या गेल्या आणि 5च धावा म्हणजे दिल्या आहेत या षटकात, आणि 1 गडी बाद केलाय. व्हॉट अ बॉलर, काय सुंदर. जी धावगती अगदी 80च्या वेगात धावत होती त्या धावगतीला कुठेतरी ब्रेक मारून 10 वर आणलंय. आणि यालाच तर म्हणतात गोलंदाजी, यालाच म्हणतात गोलंदाजीचं गणित, यालाच म्हणतात गोलंदाजीची कमाल, आणि तीच या वेळेला करून दाखवली. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44, 44, 2 गडी बाद. झालेला आहे महाराजा बॉईजचे मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे मुंबई युवा अध्यक्ष श्री प्रतीक नांदगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मॉन्सून बिग बॅश 2025 पर्व दुसरे, त्याचप्रमाणे महाराजा बॉईजच्या वतीने करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचं षटक या ठिकाणी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमेय बिरमोळे, आणि पहिलाच बॉल काय वेगात होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. एक क्विकर डिलिव्हरी, ज्याला आपण हिट द डेक गोलंदाजी म्हणतो, ती या ठिकाणी केली जाते. प्रतीक नांदगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यांचं सुद्धा एक मोठं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला राहिलंय. या काळ्या चौकीच्या या अभुदयनगरच्या स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग हा नेहमीच असतो, आणि या क्रिकेट खेळणाऱ्या सर्वांनाच प्रोत्साहित करण्याचं काम ते नेहमीच करत असतात. आपण जर पाहिलं तर APL मध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं सहकार्य दाखवलं होतं त्या स्पर्धेला सुद्धा. दरम्यान जर आपण पाहिलं तर इथे धावसंख्या 1 न पुढे जाताना पाहायला मिळेल. 45 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचते. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल आलाय, आणि फॅब ब्रह्मा बॉईजनं जी धावगती सामना आपल्या दिशेने खेचलाय, आणि हेच या ठिकाणी करायचं असतं. समोरच्याच्या तोंडचा घास पळवण्याचं काम काय असतं ना, ते महेश कांबळे यांनी दाखवलंय. समोरच्याच्या जो मोमेंटम होता त्याला संपूर्णपणे तोडून टाकले DRS KMCच्या मोमेंटमला. डाऊन द लेग बॉल आहे, वाईड बॉल असणार आहे. अमेय बिरमोले. बघा वातावरणामध्ये बदल होतोय, त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपली काळजी घ्यायची आहे. काही वेळापूर्वी इथे जोरात मुसळधार पाऊस पडत होता, आणि आता ऊन आलंय, त्यामुळे या सडन क्लायमेट चेंज साठी आपण तयार राहायचंय. सर्व खेळाडूंनी आपल्या हेल्थला सांभाळायचंय, आणि हेल्थला सांभाळून हे संपूर्ण क्रिकेट या ठिकाणी पार पाडायचंय. अमेय बिरमोले पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. बघा प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जर कॅमेरामध्ये दाखवू शकलो, खेळपट्टी जिथे आहे त्याच्या लेफ्ट साईडला जर पाहिलं तर मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिसचा संपूर्ण संघ या मॅचचा आनंद घेतोय. का तर असं का म्हटलं, पुढची मॅच त्यांची आहे, आणि त्यांची मॅच असणार आहे डू ऑर डाय. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो त्यांच्यासोबत खेळेल, आणि ती असणार आहे अस्तित्वाची लढाई. जशी आपण काल पाहिली, काल जर आपण पाहिलं तर काल काय नाही घडलं. त्रिशा टायटन्स, जो संघ एका वेळेला वाटत होता की हा संघ फायनलचा एक मोठा दावेदार आहे, आणि त्या संघाने मात्र काल निराश केलं. अमेय
250 मारून सुद्धा तिसऱ्या सामन्याला हुकले, तिसऱ्या सामन्याला थोडेसे चुकले आणि तेच यावेळेला घडतंय. दरम्यान पुढची मॅच असणार आहे मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ अमेय बिरमोले. आणखीन एकदा इन टू द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, जी विड्थ आहे ती द्यायची नाहीये, जो रूम आहे तो प्रोव्हाइड करायचा नाहीये बॅटरला आणि तेच यावेळेला केलं जात आहे. शहीद भगतसिंग मैदानाच्या मेन गेटवरती ज्या दुचाकी आहेत, ज्या टू व्हीलर्स आहेत, त्या लवकरात लवकर काढायच्या आहेत. नक्कीच कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आपल्याला, त्यामुळे ही सूचना जी आहे ती सर्वांना केली जाते. कृपया ही विनंती असणार आहे महाराजा बॉईज कडून, मॉन्सून बिग बॅश 2025 कडून. कृपया त्या गाड्या ज्या आहेत, दुचाकी ज्या आहेत, त्या लवकरात लवकर मैदानाच्या गेटवरून काढायच्या आहेत. अमेय बिरमोले पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंवरती आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या, 4 धावा आल्यात आतापर्यंत. अमेय बिरमोले आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. मागील षटकात जर पाहिलं तर त्यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या प्रकारची गोलंदाजी आता करण्याचा प्रयत्न अजिबात नसणार आहे, कारण कुठेतरी थांबवायचंय आता समोरच्या संघाला. यावेळेला चांगली गोलंदाजी आणि त्रिफळा चिटच्या स्वरूपात केलंय बाद. प्लेड ऑन झाले बॅटर आणि माघारी परतलेत. आणखीन एका विकेटचं पतन. आता धावसंख्या 3.4 षटकांनंतर येऊन पोहोचली आहे 48. 3 गडी बाद, 48 फॉर 3. मी आयोजक केतन काप यांना विनंती करेन या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. महाराजा बॉईजचे मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे मुंबई युवा अध्यक्ष श्री प्रतीक नांदगावकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन आमचे आयोजक केतन काप यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं, वेळोवेळी प्रोत्साहन दिलं, असे आमचे मित्र आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे मुंबई युवा अध्यक्ष प्रतीकजी नांदगावकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आम्ही त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय आणि अशीच मदत आणि असाच पाठिंबा कायम आमच्या सोबत राहावा हीच प्रार्थना. धन्यवाद. षटक या ठिकाणी संपलंय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 50 अप 50 धावा झाल्यात. शेवटचं षटक घेऊन धावसंख्या 50 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक या ठिकाणी आहे 5वं षटक आहे आणि हे मार्गस्थ होत आहे या ठिकाणी करन यांच्या माध्यमातून.
यावेळेला सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. चांगला केलाय पूल आणि पूल होईल सक्सेसफुल. पायांवरती चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा पार. आलाय मॅक्सिमम, आलाय षटकार. चार पूर्णांक एक षटकांनंतर धावसंख्या 56 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन या ठिकाणी केलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरला जर पाहिलं तर आणखीन फाईन आणलं जात आहे. फाईन लेगच्या फिल्डरला थोडंसं वरती घेतलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शॉर्ट लेग जरी होता तरी सुद्धा फरक पडणार नाहीये. आणखीन एका षटकाराची या ठिकाणी ग्वाही आहे. 2 षटकार लगातारचे, 6 बॅक टू बॅक. सुंदर फटका. बॅटरचं नाव आपण पाहिलं नाहीये. जुबेर शेख, जे कालच्या दिवसात वरच्या पट्टीमध्ये बॅटिंगसाठी आले होते आणि आज जर पाहिलं तर त्यांना फिनिशिंग टच द्यायची जबाबदारी दिली आहे मंदारनं आणि ती जबाबदारी अगदी चांगल्या रीतीने पार पाडतायत. शॉर्ट लेग आहे परंतु शॉर्ट लेगचा फरक पडणार नाहीये बॅटरच्या डिस्ट्रक्शनसाठी. आकाश सिंग यांच्या बॅटमधून हे फटके या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल होता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये याकडे पाहायला लागणार आहे. चांगला कॉट बिहाइंड केलाय आणि माघारी परतवलंय. मयुरेश भवर यांच्या माध्यमातून हा कॉट बिहाइंड केला गेला. चांगला झेल पकडलाय आणि माघारी परतवलंय आकाश सिंग यांना. आकाश 2 षटकारांचा प्रकाश पाडून पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 62 धावांवरती. 62 फॉर 4. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश आलेत नवीन बॅटर. पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. एक लेफ्ट हँडर गेला तर दुसरा लेफ्ट हँडर आलाय. 4 चेंडू झालेत. आखू टप्प्याचा बॉल आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स हेडच्या हाईटला येताना पाहायला मिळाला तो चेंडू आणि 1 धाव यावेळेला पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न. विकेटला सॅक्रिफाईस केलंय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जुबेरनं. जुबेर होत आहेत बाद. 5वा गडी होतोय बाद अर्धा संघ पवेलियनच्या आत. आणखीन एक झटका. 5 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 63. 63 5 गडी बाद. आतमध्ये येताना पाहायला मिळतात परंतु केवळ नॉन स्ट्राईकला राहतील. एक शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या आहेत. 2 षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजे करण यांनी. करण शेवटचा चेंडू घेऊन या पहिल्या डावातला तयार होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 63. 63 धावांवरती. फुल टॉस बॉल आहे. हवेमध्ये चेंडू आहे. निघून जाईल चेंडू सीमा पार. स्क्वेअर लेगच्या दिशेने शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार म्हणजेच धावसंख्या येऊन पोहोचली 69. 5 गडी बाद. 70 धावांचं मोठं लक्ष असणार आहे ते म्हणजे फॅब ब्रह्मा बॉईज यांच्याकडे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मॉन्सून बिग बॅश 2025 आणि प्रोलिंक स्पोर्ट्स.
आदित्य, येस. ग्रुप ए मधून जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात साईशा पॅकर आणि सक्षम 11 या दोन संघांनी क्वालिफाय केले आणि आजच्या दिवसात ग्रुप बी मधून पाहिलं तर समीक्षा अर्चित 11 या संघाने क्वालिफाय केले आणि आता क्वालिफाय करणारा दुसरा संघ जो आहे तो या पुढच्या सामन्यात आपल्याला कळणार आहे. मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ ज्या वेळेला खेळतील त्यांच्यातला विजयी संघ असेल क्वालिफाय करणारा दुसरा संघ. दरम्यान जर आपण पाहिलं तर पहिल्या सेमीफायनलचं वेळापत्रक आपल्यापर्यंत आलेलं आहे. पहिली सेमीफायनल रंगणार आहे समीक्षा अर्चित 11 विरुद्ध सक्षम 11. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. या पुढील सामन्यानंतर लगेचच आपला सेमीफायनल 1 चा सामना खेळवला जाईल. 6 षटकांचा तो सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. मयुरेश भवर आणि अभि यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये गेलेला. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते मयुरेश यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 वर येऊन पोहोचते. पहिल्या चेंडूनंतर अभिषेक गुरव आणि मयुरेश भवर यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश भवर पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग्समध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा पाऊस आणि जोपर्यंत 5वं षटक आलं तोपर्यंत ऊन पडलं होतं मैदानाच्या आत. परंतु आता पुन्हा एकदा पावसानं आगमन केलंय. हा क्लायमेट चेंज आहे. याचं एकच कारण आहे ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग इतकं सुरू आहे सध्या निसर्गामध्ये की या नैसर्गिक सर्व निसर्गाने सुद्धा या मानव जातीसोबत खेळ करायला सुरुवात केली आहे. वातावरण जे आहे ते क्षणोक्षणी बदलत असतं या मुंबईमध्ये आणि इथे क्रिकेटचं वातावरण मात्र कॉन्स्टंटली एकच भाषा बोलते ती म्हणजे षटकार, चौकार आणि विकेटची. क्रिकेटच्या माध्यमातून आज या ठिकाणी पर्वणी आपल्याला लाभली आहे काळा चौकीच्या या भगतसिंग मैदानामध्ये. दरम्यान गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं अजय सरोज पहिलं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील. अभिषेक यांच्यासाठी हा दुसरा चेंडू असणार आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आलाय. दुसरा चेंडू फुलर लेनचा बॉल आहे. डाऊन द लेग वाईड बॉल असणार आहे.
जर त्या बॅट आणि बॉलचा कोणताही प्रकारे संपर्क नाही आहे, डाऊन द लेग गोलंदाजी करण्याचा इनटू द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं शफल व्हायचा प्रयत्न झाला यावेळेला बॅटरकडून आणि त्याचमुळे ही इनटू द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु बराच डाऊन द लेग चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन्स जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ऑफ कट एक रेग्युलर ऑफ कटर वारंवार हाताळण्याचा प्रयत्न, यावेळेला तेच केलं आणि यावेळेला मात्र चेंडूला पाठवून सुद्धा दिलं. अभिषेक यांच्या बॅटमधून एक बिग हिट आलाय, मोठा फटका ओव्हर द डीप स्क्वेअर लेग, गोइंग गॉन, मॅक्सिमम इट इज षटकार. स्टंप लाईन मध्ये बॉल होता आणि त्याला अगदी सहज रीतीने पाठवलं. यावेळेला चांगला बॉल आहे, यॉर्क केलाय बॉलला, एक डिक्लेअर स्वरूपाची धाव, बॅटची एज घेतली आहे, चांगला बॉल, यावेळेला वेगात आलेला बॉल. बघा स्लो ॲक्शन आहे परंतु चेंडू अगदी वेगात हाताळण्याची क्षमता आणि धमक दोन्हीही गोष्टी त्यांच्याकडे प्राप्त आहेत अजय सरोज यांच्याकडे आणि तेच यावेळेला केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होते ओव्हरऑल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती, 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग, पुन्हा एकदा बॉल आहे, पायांवरती आदळलाय का चेंडू. येस, पंचांचं म्हणणं ते आहे एक धाव डिक्लेअर स्वरूपाची नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 10 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 10 वर झाली आहे. मयुरेश भवर आणि अभिषेक यांच्यामध्ये थोडंसं चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आणि चर्चा करणं फार गरजेचं आहे. कम्युनिकेशन असणं, कॅल्क्युलेशन असणं. ज्या धावा आपण चेस करतोय, 70 धावांचं लक्ष आहे आणि 70 धावांचं लक्ष चेस करत असताना कशा प्रकारचा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि कशा प्रकारे मॅक्सिमाइज करायचं आहे टोटलला, याकडे पाहायला लागणार आहे. यावेळेला डाऊन द लेग, पुन्हा एकदा बॉल आहे, यावेळेला डॉट बॉल आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 चेंडूंनंतर आता 10 वरती येऊन पोहोचली. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजय सरोज यांचा. मंदार गुरव आणि त्यांचा हा संपूर्ण संघ DRS KMC कशा प्रकारे या सामन्यामध्ये गोलंदाजी करतायत, कारण या दोन्हीही टीम्सला ही मॅच जिंकणं फार क्रुशल आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो मात्र क्वालिफाय करेल पुढील राऊंडसाठी. यावेळेला मोठा फटका खेळला आहे आणि हा मोठा फटका किती लांबवर जाणार आहे याकडे पाहायचं आहे. फटका जाईल सीमा पार, ओव्हर द डीप स्क्वेअर लेग, गोइंग गॉन फॉर मॅक्सिमम, सिक्सर इट इज, षटकार. आपण जर कम्पेअर केलं तर फॅब ब्रह्मा बॉईजनं सुद्धा पहिल्या षटकात 16 धावा खर्च केल्या होत्या. बिनगडीबाद 16 होते ते सुद्धा आणि आता सुद्धा 16 धावा खर्च केल्या आहेत अजय सरोज यांनी. ते षटक अमय बिरमोले यांनी हाताळलं होतं आणि आता जर पाहिलं तर अजय सरोज 16 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत दोन्ही संघांच्या पहिल्या षटकानंतर. यावेळेला अजूनही जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावा होत्या त्या ठिकाणी DRS KMC या संघाच्या दरम्यान. जर आपण पाहिलं तर आता अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये 54 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 54 धावा. मयुरेश भवर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत. त्यांच्यासाठी एक शॉर्ट लेग येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आकाश सिंग. पहिलाच फुल टॉस आहे आणि या फुल टॉस बॉलला मात्र एक धाव डिक्लेअर स्वरूपाची मिळणार आहे मयुरेश भवर यांना. मयुरेश भवर एक पॉवर हाऊस आहेत आणि त्यांच्या बॅटमधून काही मोठे फटके, काही ताकदवर स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतील, परंतु त्यांचं या क्रीजवर राहणं फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 17 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचलाय. मयुरेश आकाश सिंग पुन्हा एकदा होत आहेत तयार. मयुरेश यांच्या समोर शॉर्ट लेग मात्र तैनात केला गेलाय मयुरेशसाठी. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला बीट केलं जात आहे मयुरेश यांना. गुड लेंथवर स्पॉट केलेला बॉल चुकीची डिरेक्शन निवडली खेळण्यासाठी.
जर आपण पाहिलं हा बॉल जर समोर किंवा कव्हर्सच्या डोक्यावरून खेळले असते तर नक्कीच क्लिअर करू शकले असते फेन्सला. आउटसाईड द ऑफ स्टंप. इथे बॅटरचा माइंडसेट जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॅटरचा माइंडसेट हाच आहे की लेग साईडला क्लिअर करणं, कारण लेग साईड ही थोडी छोटी आहे आणि तिथेच क्लिअर करण्याचा प्रयत्न जो आहे तो बॅटरकडून वारंवार केला जातो. यावेळेला आणखीन एकदा बघा, आउटसाईड द ऑफ स्टंप, इतका बाहेर बॉल आहे आणि त्या बॉलला मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न चाललाय. कुठेतरी माइंडसेटवर काम करण्याची, विचारधारणेवरती काम करण्याची गरज आहे. MB स्पोर्ट्सचे मालक, चालक आणि संचालक मयुरेश भवर आपल्याला पाहायला मिळतात. MB स्पोर्ट्स एक ब्रँड आहे आणि बऱ्याच क्रिकेटर्सच्या बॅटवरती हे स्टिकर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला बॅटची इनसाइड एज होती. आणखीन एक डॉट बॉल, लगातारचा तिसरा आहे. यावेळेला मयुरेश भवर यांच्यावरती आता प्रेशर टाकलं जात आहे, प्रेशराईज त्यांना केलं जात आहे. 4 चेंडू झालेत आणि केवळ 1 धाव खर्च केली आहे आकाश सिंग यांनी. काय सुंदर गोलंदाजी केली जाते बघा. लगातारचे आउटसाइड द ऑफ स्टंपचे चेंडू आहेत, कारण तितकंसं फुटवर्क करत नाहीयेत मयुरेश, हे कुठेतरी जाणलंय आकाश सिंग यांनी. आणि त्याचमुळे आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करणं किती महत्त्वाचं आहे हे यावेळेला सांगितलं. आणखीन एक त्याच प्रकारचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेटची दिशा निवडली. 1 धाव पूर्ण केली जाते, स्ट्राईकवर आणलं जाते. अभिषेक यांना 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. ही फार क्रुशल ओव्हर असू शकते. केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. तर सेमीफायनल 1चा सामना आम्ही पुन्हा एकदा कळवतोय. समीक्षा अर्चित 11 वर्सेस सक्षम 11. 6 ओव्हरची ही मॅच असणार आहे. सेमीफायनल 1 यानंतर खेळवला जाईल एक क्वालिफाईंग राऊंड, म्हणजेच एलिमिनेटर असेल यानंतर. यावेळेला मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येत असताना सोडलाय झेल. 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि या दुसऱ्या षटकात आल्या केवळ 3 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 19. बिनगडीबाद टीम फॅब ब्रह्मा बॉईज. तर सर, टीम मीटिंग्स टाळायच्या आहेत. आपल्याकडे वेळेचा अवधी फार कमी आहे आणि आपल्याला 6 षटकांचे सेमीफायनल आणि 6 षटकांची फायनल सुद्धा खेळवायची आहे. म्हणजेच ती 36 षटकं आहेत आपल्याकडे अजून खेळवायची. त्यामुळे प्लीज मंदार गुरव, आपल्याला कळकळीची विनंती असणार आहे, कृपया सर टीम मीटिंग टाळायची आहेत प्लीज. आदित्य गुरव आलेत गोलंदाजीसाठी. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे, म्हणजेच या षटकात जर 12 पेक्षा अधिक धावा केल्या तर त्या होतील डबल. शॉर्टलेगला मात्र काढलं नाहीये. शॉर्टलेगवरती अजूनही खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदार गुरव यांची ही रणनीती किती चांगली काम करते, किती चांगलं काम करते याकडे पाहायचंय. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता, चांगला कव्हर्सच्या डोक्यावरून खेळलाय. झेल आहे फिल्डरकडे आणि झेल पकडला जाईल. म्हणजे 3 धावा आता मायनस होणार आहेत फॅब ब्रह्माच्या स्कोर मधून आणि ज्या ओव्हरच्या शेवटी केल्या जातील. परंतु हा पहिल्याच बॉलवर झटका दिलाय. चांगला शॉट खेळला होता, नो डाऊट हा खूप चांगला शॉट होता. बघा, आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल होता, डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत. त्या बॉलवरती संपूर्णपणे आपल्या बॉडीला झोकून दिलं. बघा, बॉडी आली परंतु लाईन कव्हर केली गेली नाही. जर या बॉलची लाईन कव्हर केली गेली असती तर मात्र या फटक्याला चांगलं ड्राईव्ह केलं गेलं असतं आणि या फटक्याचा डिस्टन्स सुद्धा क्लिअर झाला असता. फुलर लेनचा बॉल होता, विकेट गेली आहे. पहिला गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या 19. 1 गडी बाद फॅब ब्रह्मा बॉईज. अमेय बिरमोले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. आयकॉन आहेत टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून कसा खेळ दाखवला जाणार आहे याकडे पाहायचंय.
आखूड टप्प्याचा बॉल आहे, कट केलाय त्या बॉलला आणि चांगली अडवणूक बघा, घसरले आहेत खेळाडू, परंतु चांगली अडवणूक या ठिकाणी केली गेली आहे. बघूया काय घडतंय. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव या ठिकाणी दिली जाते की मग चौकार आहे, याकडे पाहायला लागणार आहे. ऑडियन्स कडून पंच प्रदीप शिंदे सरांकडे कशा प्रकारे काय कौल दिला जातोय, कौल या ठिकाणी प्रेक्षकांचा ऐकला जाईल. नक्कीच बघायचं, फिल्डर सोबत थोडीशी चर्चा होते की नक्की काय घडलंय. झाडाच्या अलीकडे आणि झाडाच्या पलीकडे बाउंड्री आहे. येस येस, रिव्ह्यू दिला जातोय. मी विनंती करेन पंच अशोक पवार सरांना, आमचे थर्ड अंपायर आणि आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या दादांना की प्लीज आपण रिव्ह्यू करायचा आहे त्या बाउंड्रीला, कशा प्रकारे बाउंड्री चेक केली जाते या ठिकाणी दाखवतोय आम्ही तुम्हाला. कट केला बॉलला, डिक्लेअर. ऍक्शन रिप्ले आपण दाखवतोय. पायांवरती आदळून चेंडू पुढे गेलाय, त्याचमुळे एकच धाव या ठिकाणी दिली जाणार आहे. बघा यावेळेला सुद्धा ऑफ कटर होता, स्लोअर बाउन्सर ज्याला आपण म्हणतो, अगदी लेट अंगावरती आला आणि त्याला फक्त कट केलं. मयुरेश भवर यांच्या बॅटमधून काही मोठ्या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे आणि ते यावे लागतील, कारण ही क्रुशल मॅच आहे. ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. 2 चेंडूनंतर धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय, एक सिंगल घेतलाय. मयुरेश भवर यांना स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सफल सुद्धा झालाय अमेय यांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा झाले. मयुरेश भवर आता स्ट्रायकिंग एंडवर असणार आहे. तर 3 चेंडूनंतर आता धावसंख्या 21 वर येऊन पोहोचली. केवळ 2 धावा आल्यात या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. आणखीन एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप त्यांना बीट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो प्रयत्नामध्ये यश सुद्धा प्राप्त होत आहे. हा मयुरेशसाठी लगातारचा चौथा डॉट बॉल आहे. थोडंसं प्रेशरमध्ये असणार आहेत मयुरेश. 4 चेंडू लगातारचे डॉट आले आहेत का, इथून पुढे काही करून दाखवणार का मयुरेश? 2 चेंडूंवर 2 षटकार येणार का त्यांच्या बॅटमधून? सर्व प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि तेच या ठिकाणी पाहायचंय मयुरेश काय करतात. बघा आणखीन एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, वारंवार फुटवर्क जराही पाहायला मिळत नाहीये. जर थोडेसे शफल करून आतमध्ये आले, यावेळेला फुटवर्क दाखवलं आणि त्याचमुळे म्हणत होतो आपण की ज्या ज्या वेळेला मयुरेश फुटवर्क दाखवतील यावेळेला एकच धाव मिळणार आहे, परंतु फुटवर्क दाखवलंय त्याची कमाल आहे. फुटवर्क दाखवलं मयुरेश यांनी, काहीतरी वेगळं केलं आणि त्याचमुळे ही एक धाव मिळाली लेग साईडच्या दिशेने. एकदा का बॅटरला कॉन्फिडन्स आला ना की मग त्याला कोणीही थांबवू शकत नाही आणि तेच यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि त्या चेंडूला पुल केलं. चांगला फटका पाहायला मिळाला. बघा गोलंदाज जो आहे, तुम्ही शफल झाल्यावरती तुम्हाला फॉलो तर करणार आहे, परंतु त्याला त्याच्यावरती हा टास्क आहे की त्याला लेंथ चांगली डिलिव्हरी करायची आहे. जर त्याची लेंथ कुठेही चुकली तर मात्र त्या चेंडूला डिस्पॅच करण्यामध्ये तुम्ही कोणतीही कसर सोडणार नाही आहात, हे तर अटल आहे आणि तेच या ठिकाणी केलं गेलंय. शेवटचा चेंडू आहे या चॅलेंजिंग ओव्हरचा. आतापर्यंत खूप कमी धावा खर्च केल्या आहेत, केवळ 3 धावा. शेवटचा चेंडू, आणखीन एकदा एक सिंगल रन. 4 धावा आल्या आहेत आतापर्यंत या षटकात आणि त्यातल्या 3 मायनस होणार आहेत अभिषेकच्या विकेटच्या, म्हणजे केवळ एका धावेचं षटक. आतापर्यंतचं सर्वात कंजूस षटक म्हणू शकतो याला आणि तेच महत्वाचं होतं, तेच आपल्या संघासाठी म्हणजेच DRS KMC या संघासाठी करून दाखवलंय गोलंदाज आदित्य गुरव यांनी. आदित्य गुरव फार छान कामगिरी आणि फार छान गोलंदाजी. 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. अजूनही 50 धावांची गरज आहे आणि चेंडू उरले आहेत 12. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली आहे. आदित्य गुरव यांच्या माध्यमातून काय सुरेख गोलंदाजी केली गेली आहे.
गोलंदाजीचा क्लास काय असतो. आतापर्यंत चॅलेंजिंग ओव्हरमध्ये कोणीच एकच धाव खर्च करून एक विकेट घेतली नव्हती, जे आदित्य गुरव यांनी करून दाखवलं. आता त्या लिस्टमध्ये टॉपवर आपलं नाव नोंदवलंय. अमेय बिरमोले, आकाश सिंग असणार आहेत त्यांच्या समोर. चेंडू काही वेळासाठी हवेत आहे आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. बऱ्याच वेळानंतर फॅब ब्रह्मा बॉईज साठी आलाय हा चौकार. 4 धावांचा. Yes, we have a review for Beamer. They are checking whether the ball is above the west side or not. It is a fair delivery. धावसंख्या 24 वर आणि फॅब ब्रह्मा यू हॅव नो मोर रिव्ह्यूज लेफ्ट. 24 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बऱ्याच वेळानंतर एक बाउंड्री येताना पाहायला मिळाली. 11 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे. मला हेच कळत नाहीये कोणतेही बॅटर फक्त लेग साईडला टार्गेट करायला बघतायत. काहीच असे मोजके बॅट्समन आहेत ज्यांना कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स, लॉंग ऑफ या रिजन मध्ये खेळण्यासाठी खूप चांगली संधी प्राप्त करून देत आहेत गोलंदाज, परंतु काही बॅटर्स कडून ते केलं जात नाहीये. यावेळेला चांगला फटका आहे लेग साईडच्या दिशेनं. किती लांबवर जातोय हा फटका याकडे पाहायचंय. अमेय बिरमोळे यांच्या बॅटमधून आयकॉन सिक्सर. आयकॉनच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर. 6 धावा. दरम्यान जर आपण पाहिलं तर आता धावसंख्या येऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. हे टार्गेट केलं जातंय या दोन्ही बॅटर्सला. 5 चेंडू नंतर धावसंख्या 31 आणि आता 7 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. यावेळेला कट केलाय बॉलला. फिल्डर त्या चेंडू खाली येत आहे. झेल सुटतोय आणि चौकार सुद्धा निघून चाललाय. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचते 35. एक गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. 6 सामना मॉन्सून बिग बॅश 2025.
मंदार यांनी कमान सांभाळण्याचं ठरवलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि मयुरेशच्या बॅटमधला या मॅच मधला पहिला चौकार आहे. चांगला फटका या ठिकाणी खेळलेला आहे. वन बाउन्स निघून चाललाय चेंडू सीमा पार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 झाली आहे. 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 5 balls 31 नीडेड. पुढील चेंडू 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप वारंवार मयुरेश भवर यांना मात्र प्रवृत्त केलं जात आहे या आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बॉलला कव्हर्सच्या वरून खेळण्यासाठी. आता मात्र फुटवर्क दाखवलं जात नाही आणि आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. फॅब ब्रह्मा बॉईजसाठी आपला पहिला सामना पराभूत झाले होते आणि या सामन्यात सुद्धा पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे टीमनं. नक्कीच मनोबल कुठेतरी कमी पडलंय. कुठेतरी ते कॅल्क्युलेशन जे आहे ते 70 धावांचं कुठेतरी फसलंय. डॉट डिलिव्हरी जास्त आल्या आहेत. 4.2 षटकांनंतर धावसंख्या केवळ 39 झाली आहे. DRS KMCने मात्र चांगलं डॉमिनेशन दाखवलंय आपलं. मंदार गुरव असू द्या, मग ते आकाश सिंग असू द्या, अजय सरोज असू द्या आणि आदित्य गुरव असू द्या. आता चांगला फटका आहे, जातोय षटकारासाठी. हा बॉल नो डाऊट इट इज अ सिक्सर. 6 धावांचा फटका, परंतु आता औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 वरती येऊन पोहोचते. 45 वरती येऊन पोहोचते. मयुरेश भवर आत्ता षटकार येत आहेत त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या अजूनही 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काही वेगळं घडू शकतं का? औपचारिकता तर शिल्लक आहे, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. आणखीन एकदा डॉट बॉल अपील केली गेली आहे पंचांकडे. नॉट आउट असणार आहेत नक्कीच. अंगावरती आदळलेला बॉल डॉट बॉल असणार आहे. कशा प्रकारे आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये. फॅब ब्रह्मा बॉईज साठी प्रवास जवळजवळ संपायला आलाय या स्पर्धेमधला त्यांचा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलरलेनचा बॉल आहे, त्याला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकही धाव या ठिकाणी घेतली नाहीये. डॉट डिलिव्हरी आली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 वरतीच येऊन ठेपली आहे. एक शेवटचा चेंडू उरला आहे आणि एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे. 25 धावांची गरज आहे. एक मोठा बलाढ्य विजय आणि मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस समोर जो कालच्या दिवसातला शेवटचा सामना रंगलेला तो आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आणखीन एक डॉट बॉल म्हणजेच 24 धावांनी एक मोठा विजय प्राप्त केलाय आणि मॉर्निंग क्रिकेट प्रॅक्टिस या संघाला डू ऑर डायच्या मॅच साठी आव्हान दिलंय. मी विनंती करेन मंदार गुरव आणि प्रथमेश मयेकर यांना लगेचच टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच इज गोइंग टू बी डू ऑर डाय. It's going to be between morning cricket practice versus DRS KMC. That's going to be knockout match between these two biggies. Thank you. प्लेयर ऑफ द मॅच सुद्धा राहिले आहेत मंदार गुरव. मी त्यांना सुद्धा स्टेजवर बोलवतो आणि टॉस साठी प्रथमेश मयेकर यांना सुद्धा स्टेजवर बोलवतो. दोन्ही कॅप्टन्स चला लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. आपण करूया टॉस. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मॉन्सून बिग बॅश 2025 को पावर्ड बाय VS स्पोर्ट्स, प्रोलिंग स्पोर्ट्स.